नमस्कार, मी डॉक्टर आशिष कटोड. मागील 5 वर्षापासून रॅपिड मेडिको लीगल सर्व्हिसेससोबत ॲज अ मेडिको लीगल कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. तर मध्यंतरी काही दिवसाआधी आमचे एक क्लायंट आहे, त्यांच्याकडे एक दिवस सडन अनएक्सपेक्टेड एका पेशंटची डेथ झाली. आणि त्याच्यामुळे रिलेटिव्ह व्हायलंट झाले आणि ॲग्रेसिव्ह झाले आणि गोंधळ घालायला लागले. त्या डॉक्टरने आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि आमच्याकडून गायडन्स मागितलं. मग आम्ही त्यांना सांगितलं की हे बघा, ठीक आहे, डेथ झाली, तर रिलेटिव्ह जो गोंधळ घालत आहे तर तो एक ऑफेन्स आहे आणि आम्ही त्याला ॲप्रोप्रिएट सेक्शन सांगितलं की या सेक्शन अंतर्गत त्यांच्यावर ऑफेन्स रजिस्टर्ड होऊ शकते. तर तुम्ही काय करा, पोलिसांना इन्फॉर्म करा. आणि पोलिसांना कसं इन्फॉर्म करायचं, तर फक्त जास्त काही करायचं नाही, 112 नंबरवर डायल करायचा आणि पोलिसांना सांगायचं आहे की अशी परिस्थिती आहे, एका पेशंटची डेथ झाल्यानंतर रिलेटिव्ह गोंधळ घालत आहे आणि ॲग्रेसिव्ह होत आहे आणि ते मला मारामारी पण करू शकतात. तर त्यांनी तसं केलं. मग थोड्याच वेळात पोलीस तिथं आली आणि पोलीस आल्यानंतर पोलिसांना आल्यानंतरही त्यांना सांगितली की सर, हे रिलेटिव्ह आहेत आमच्याकडे, गोंधळ घालत आहे, पेशंटची डेथ झालेली आहे आणि हे चुकीचं आहे, तुम्ही यांच्यावर काही कारवाई करा, काय ती योग्य ती कारवाई तुम्ही करा. तर मग हे जेव्हा रिलेटिव्हच्या लक्षात आलं की आपण जे काही गोंधळ घालवतो ते चुकीचं आहे आणि तो पण गुन्हा आहे, आपल्यावर केस होऊ शकते. तर मग ते रिलेटिव्ह शांत झाले आणि त्यांनी स्टँड घेतला की ठीक आहे, आमची कोणती काही तक्रार नाही आहे आणि आम्हाला काही आहे, आम्ही आमची डेड बॉडी घरी घेऊन जायला तयार आहे. तर मग पोलिसांनी सांगितलं की ठीक आहे, आता तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, तुम्ही बघा आता काय करायचं. तर मग त्या डॉक्टरनी आम्हाला परत कॉल केला की आता रिलेटिव्हचं शांत झालेले आहेत आणि गोंधळ घालत नाही आणि त्यांची कोणती आपल्या अगेन्स्ट कोणती तक्रार नाही, आता आपण काय करायचं, ते डेड बॉडी घेऊन जायला तयार आहे. आम्ही लिहून घेऊ का, म्हणे मी रिलेटिव्हकडून काही लिहून घेऊ का. मी म्हटलं नाही, आता तुम्ही पुन्हा एक स्टँड घ्या की ही डेड बॉडी आणि हे रिलेटिव्ज आहेत आणि हे पोलीस आहेत, पोलिसांना ठरवू द्या नेमकं काय करायचं ते. मग पोलिसांनी काय केलं, त्यांची जी काही प्रोसिडिंग असते किंवा डायरी असते किंवा त्यांचं जे काही लिहिण्याची प्रोसेस असते, त्यांनी तिथं त्या रिलेटिव्हकडून लिहून घेतलं की सदर रुग्णाचा मृत्यू झाला, त्याच्याबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही आणि आमच्या डेड बॉडी घरी घेऊन जात आहे. मग ते रिलेटिव्ह डेड बॉडी ती प्रोसेस झाल्यानंतर मग परत डॉक्टर ती घेऊन जायला तयार आहे. मग परत डॉक्टरचा आम्हाला कॉल आला की आता काय करायचं आहे, आता मी डेथ सर्टिफिकेट द्यायचं का रेफर लेटर द्यायचं, काय करायचं आहे, किंवा मी काय डॉक्युमेंट देऊ. मग आम्ही परत त्याला सांगितलं की हे बघा, जर सपोज तुम्हाला कॉज ऑफ डेथ माहिती असेल, तुमच्याकडे ते प्रूव्ह करण्यासाठी सफिशियंट डॉक्युमेंट किंवा एव्हिडन्स असतील आणि त्या कॉज ऑफ डेथबद्दल जर कुणाला ऑब्जेक्शन नसेल तर तुम्ही डेथ सर्टिफिकेट देऊ शकता. पण जर तुमच्या या तीनपैकी एखादी गोष्ट जर एक्झिस्ट करत असेल, जर तुम्हाला कॉज ऑफ डेथ माहीत असेल पण तुम्हाला ते प्रूव्ह करणे एवढं एव्हिडन्स नसेल, किंवा ते एव्हिडन्स जरी असेल पण जर रिलेटिव्ह किंवा अदर पोलीस याबद्दल काही डिस्प्यूट असेल तर मग तुम्ही PM करायला पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की नाही, कॉज ऑफ डेथ तर जवळपास शुअर आहे की त्यात तुम्हाला काही अडचण नाही, कोणाला काही ऑब्जेक्शन नाही आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही सध्या तर ते बॉडी घेऊन जात आहेत, त्यांना जाऊ द्या, काही हरकत नाही. पण जर भविष्यात कधी ते आले आणि त्यांनी डेथ सर्टिफिकेट मागितलं, म्हणजे डेथ सर्टिफिकेट म्हणण्यापेक्षा MCCT, मेडिकल सर्टिफिकेट फॉर कॉज ऑफ डेथ, तर तुम्ही देऊ शकता. आणि जर त्यांनी नाही मागितलं तर देण्याचा विषय नाही. आणि जर तुम्ही देऊ शकत नसाल तर ती गोष्ट तुम्ही आत्ताच क्लिअर करा, जेणेकरून ते पोस्टमॉर्टम करू शकतील. तर यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की जी मेडिको लीगल इमर्जन्सी आहे किंवा अशी अडचण आहे किंवा संकट आहे, हे कधी सांगून येत नाही, ते अचानक येते. आणि जेव्हा अशा प्रकारचं संकट येते तर तेव्हा आपल्याकडे कोणीतरी एक असा परफेक्ट एक्सपर्ट पर्सन असला पाहिजे की ज्याच्याशी आपण त्यावेळेस ॲप्रोच झालो पाहिजे आणि त्यांना आपल्याला प्रॉपर टाईमली ॲप्रोच होता आलं पाहिजे आणि त्यांना आपल्याला टाईमली ॲडवाईस दिली पाहिजे. तर रॅपिड मेडिको लीगल सर्व्हिसेस हे काम मागील 10 वर्षापासून चांगल्या पद्धतीनं करत आहे आणि जवळपास सर्वच क्लायंट आमच्या सर्व्हिसपासून सॅटिस्फाईड.